वेलकम स्टुडंट्स. आपण मागच्या व्हिडिओमध्ये न्यूरल टिश्यू शिकायला सुरुवात केलेली आहे आणि न्यूरल टिश्यूचे दोन भाग आहेत, एक न्यूरॉन आणि दोन न्यूरोग्लियल सेल्स. पैकी आपण न्यूरॉन पूर्ण केला, त्याचा होमवर्कही तुम्ही केलेला असेलच, व्हिडिओच्या बरोबर तो पूर्ण करायचा आहे. आता आपल्याला न्यूरोग्लियल सेल्सकडे जायचं आहे. सांगण्याचा उद्देश एवढाच की मल्टीपोलर न्यूरॉनचं जे मॉर्फॉलॉजी किंवा स्ट्रक्चर आहे ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये शिकलो. ते 11th रिपिटेशन आहे, त्यामुळे ते पुन्हा एकदा त्याची रिव्हिजन करा आणि त्यानंतर मेड्युलेटेड आणि नॉन मेड्युलेटेड नर्व फायबरमधला डिफरन्स लिहून काढा आणि मग जी कव्हरिंग्ज आहेत कनेक्टिव्ह टिश्यूची, एंडोन्यूरियम, पेरिन्यूरियम आणि इपिन्यूरियम, याच्याविषयी नोट डाऊन करून ठेवा. बरोबर. त्यानंतर आपल्याला जायचं आहे ते न्यूरोग्लियल सेल्सकडे. तर न्यूरोग्लियल सेल्स हे मी मागच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेलं होतं की दीज आर सपोर्टिव्ह सेल्स, राईट. सो न्यूरोग्लियल सेल्स, दीज आर मोर इन नंबर as compared to neuron. As compared to neuron. In the last video, we have seen that the number of neurons present in central nervous system or overall in nervous system, there are 13,000 million neurons. That is the average number, right? So in comparison with that number of neurons, the number of neuroglial cells is tremendous, more, maybe 2 times or 3 times more as compared to neurons. Then these are supportive connective tissue cells, supportive cells. In another word, you can also say connective tissue. Connective tissue. Then they are derived from ectoderm. They are derived from ectoderm. They are derived from ectoderm. Now you know very well, during embryonic development, 3 germ layers are formed: ectoderm, endoderm and mesoderm. From each and every germ layer, there is a formation of different organs. That means organogenesis occurs. So by that way, these neuroglial cells, they are originated from ectoderm germinal layer of an embryo. Clear? And they are present both in central nervous system as well as peripheral nervous system. They are present both in central nervous system as well as peripheral nervous system. Here, so these are the basic features of neuroglial cells. The neuroglial cells are more in number as compared to neurons. They are supportive cells, that means connective tissues. They are derived from ectoderm during embryonic development, and they are present both in central nervous system as well as peripheral nervous system. क्लियर? समजलं? हे 4 एक पॉइंट्स आहेत की त्या 4 पॉइंट्सच्या सहाय्याने आपण एक जनरल आयडिया या न्यूरोग्लियल सेल्सची देऊ शकतो. ती जनरल आयडिया कोणती?
तर साधारणपणे ह्या न्यूरॉनपेक्षा जास्ती नंबरनी प्रेझेंट आहे. मागे मी तुम्हाला सांगितलं आणि आताही सांगितलं की 30,000 मिलियन एवढा न्यूरॉनचा नंबर आहे ॲव्हरेज. त्याच्याही पेक्षा जास्ती, त्याच्या दुप्पट तिप्पट अशी ही या न्यूरोग्लियल सेलची संख्या नर्वस सिस्टीममध्ये असते. त्या कोण आहेत? तर सपोर्टिव्ह कनेक्टिव्ह टिश्यूज आहेत. आणि मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं की यांना मायटॉटिक ॲबिलिटी आहे, म्हणजे त्या मायटॉसिस करू शकतात, सेल डिव्हिजन दिसते त्यांच्यामध्ये. आणि म्हणून जो काही कॅन्सर आहे तो कॅन्सर आपल्याला न्यूरोग्लियल सेल्समध्ये दिसतो, न्यूरॉन्समध्ये नाही, कारण न्यूरॉन्स अमायटॉटिक आहे, ते डिव्हाइड होऊ शकत नाही. तिसरा पॉइंट आपण पाहिला त्या डिराइव्ड फ्रॉम एक्टोडर्म. द एक्टोडर्म म्हणजे काय? तर जर्मिनल लेअर आहे. एम्ब्रियॉनिक कंडिशन मध्ये जेव्हा फॉर्मेशन होतं ऑर्गन्सचं, वेगवेगळ्या ऑर्गन्स सिस्टीम्स आणि फायनली बॉडी तयार होते, एम्ब्रिओजेनेसिस म्हणतो आपण त्याला, त्या दरम्यान तर एक्टोडर्म पासून तयार होणाऱ्या न्यूरोग्लियल सेल्स आहेत. अँड दे आर प्रेझेंट बोथ इन सेंट्रल नर्वस सिस्टीम ॲज वेल ॲज पेरिफेरल नर्वस सिस्टीम. म्हणजे दोन्हीकडेही या न्यूरोग्लियल सेल्स अबंडंटली म्हणजे खूप प्रमाणामध्ये प्रेझेंट आहे. ओके, नाउ वी गो टू द न्यूरोग्लियल सेल्स प्रेझेंट in central nervous system and in peripheral nervous system. Central nervous system include brain and spinal cord. Peripheral nervous system include nerve fibers, parasympathetic nerve fibers and sympathetic nerve fibers. Okay, the details we will see later on when we study the human nervous system. Now you just know what is meant by CNS. CNS means brain and spinal cord, and what is meant by PNS? PNS means parasympathetic nerve fibers and sympathetic nerve fibers. Clear? Now central nervous system includes 4 different types of neuroglial cells. The oligodendrocytes, microglia, astrocyte and ependymal cells. So 4 kinds of neuroglial cells are present in central nervous system, whereas 2 types of cells, that is Schwann cell and satellite cell, is present in peripheral nervous system. Now we will go in detail. We will study each and every one in detail. Now first of all, oligodendrocytes. Oligo means few. Dendrocyte means they are most important, they are having a dendrites like structure. That's why the name is given, oligodendrocyte. So the most features, important features of this oligodendrocyte is that they are having few branches. Few branches. You can see here in this way. This is oligodendrocyte having a few branches, and they form myelin sheath. Form myelin sheath around axon. Here. This is multipolar neuron having cytron, dendron and axon. Around this axon, this is myelin sheath. This myelin sheath is formed by this oligodendrocyte. That is a specific feature of this oligodendrocyte. This myelin sheath forms white matter of central nervous system. That means in central nervous system there are millions of neurons present. So all these neurons together
when tracts are formed, for example in brain and in spinal cord, collectively together the axons are termed as tracts. So that tracts, they are having only axonal regions. They come together. They are formed by this myelin sheath. The myelin sheath is made up of fatty material and that is white in color. Hence, the central nervous system white matter is formed by these oligodendrocytes. Clear? The myelin is formed by, specially, myelin is the combination of proteins or formed by proteins and fatty substance. The myelin is made up of proteins and fatty substance, and this myelin acts as insulating sheath around axon. Insulating sheath around axon, and that's why specifically its function is allow quick and fast nerve impulse conduction. Nerve impulse conduction. Clear? So, oligodendrocytes are most important in transporting quick and fast nerve impulse. Right? So, we'll summarize again. The neuroglial cells present in central nervous system known as oligodendrocytes. These are having few branches. You can see here. Few branches. They form myelin sheath around axon. You can see here. This is axon of multipolar neuron. This is multipolar neuron having axon, and this is covered with this interrupted myelin sheath. So that myelin sheath is formed by this oligodendrocyte, and in central nervous system, the white matter is formed by this oligodendrocytes, that means by myelin. The myelin is the combination, or it is formed by proteins and fatty substance which act as insulating sheath around the axon, and hence its function is allow quick and fast conduction of nerve impulse. Its function is quick and fast conduction of nerve impulse. Clear? समजलं? ही ऑलिगोडेंड्रोसाइट जी आहे ती साधारणपणे फ्यू ब्रांचेस न फॉर्म केलेली आहे. तिचं काम मायलिन शीथ प्रोड्यूस करणं. एक्झॉनच्या भोवतीनं हा मल्टीपोलर न्यूरॉन आहे, त्याच्यामधून जो निघालेला एक्झॉन आहे त्याच्या कडेनं मायलिन शीथ तयार करण्याचं काम ही ऑलिगोडेंड्रोसाइट करते. आणि म्हणून सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये जो काही एक्झॉनल पार्ट आहे ट्रॅक्ट्स मधला तो व्हाईटिश दिसतो, त्याला व्हाईट मॅटर म्हणतात. त्या व्हाईट मॅटरला सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये फॉर्म करण्याचं काम ही ऑलिगोडेंड्रोसाइट करते. मग हे मायलिन काय आहे? तर मायलिन म्हणजे प्रोटीन आणि फॅटी सबस्टन्सचं एक कॉम्बिनेशन आहे. आणि हे मायलिन इन्सुलेटिंग मटेरियल सारखं काम करतं. म्हणजे जी काही नर्व इम्पल्स कंडक्शन त्याच्यामधून चाललेलं आहे, कोणामधून चाललेलं आहे, ह्या एक्झॉन मधून, ते बाहेर लीक होऊ नये किंवा ते बाहेर जाऊ नये यासाठी इन्सुलेशन हे फॉर्म झालेलं आहे. आणि ते फॉर्म झालेलं आहे या मायलिन शीथनं. आणि मग अशा रीतीनं
हा पूर्ण ऑलिगोडेंड्रोसाइट हा सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये फास्ट आणि क्विक नर्व इम्पल्स कंडक्शनचं काम करतं. क्लियर? एक प्रकार आपण पूर्ण केला ऑलिगोडेंड्रोसाइट. आता दुसऱ्या प्रकाराकडे जाऊया आपण, मायक्रोग्लिया. Now these microglia, these are small in size, having few branches. You can see from the figure. This is microglial cells, small in nature, with few branches. They are derived from monocytes. Derived from monocyte and act as macrophage. Macrophage. That means eat dead neurons and cell debris. You know very well, we have studied in circulation. The monocytes, they are scavengers or they are acting as macrophages. That means they eat up whatever cell debris or the dead neurons. Clear? And also they mediate immune response to CNS of CNS. So immunity, any kind of infection that may occur inside the nervous tissue, that will be killed with the help of this monocytes, that means microglial cells. Okay, so that is about microglial cells. The microglial cells of central nervous system are small, having few branches. They are derived from monocytes. They act as macrophages. That means they eat dead neurons. They eat dead neurons, eat cell debris, and their function is they mediate immune response of central nervous system. Clear? अशा रीतीने या मायक्रोग्लियल सेल्स झाल्या. फिगर सर्वच्या सर्व फिगर आपल्याला पाठ करायचेच आहेत, आयडेंटिफिकेशन साठी विचारले जाऊ शकतात. तर ही मायक्रोग्लियल सेल आहे ती लहान आहे, फ्यू ब्रांचेस आहेत तिला, तुम्ही पाहू शकता फिगर मध्ये. डिराइव्ड फ्रॉम मोनोसाइट, तिचं जे ओरिजिन आहे ते मोनोसाइट आहे. इकडे ओलिगोडेंड्रोसाइटचं ओरिजिन जे आहे किंवा ओव्हरऑल न्यूरोग्लियल सेलचं ओरिजिन जे आहे ते एक्टोडर्मल आहे. ही मात्र मॅक्रोफॅज पासून, मोनोसाइट पासून तयार होते. मोनोसाइट पासून तयार झाली की ती साहजिकच मॅक्रोफॅज सारखी ऍक्ट होते. मग मॅक्रोफॅज सारखी ऍक्ट होणं म्हणजे काय, तर न्यूरॉनल सेल्स अधूनमधून डेड होतात. फॉर एक्झाम्पल जनरली आफ्टर 60 years ऑफ एज. मग त्या दरम्यान डेड झालेले न्यूरॉन्स किंवा डेड झालेल्या न्यूरोग्लियल सेल्स, अदर न्यूरोग्लियल सेल्स, त्यांना इट करायचं, खाऊन टाकायचं आणि डायजेस्ट करायचं. आणि तो जो काही कचरा आहे म्हणजे सेल डेब्रिस, नर्वस टिश्यूच्या अधूनमधून तयार होणारा डेड सेल्सचा तो कचरा क्लीन करणं म्हणजेच स्कॅव्हेंजिंग करणं, हे काम ह्या मायक्रोग्लियल सेल्स करतात. ॲडिशनली अजून एक महत्त्वाचं काम त्या करतात ते म्हणजे ते मेडिएट इम्युन रिस्पॉन्स ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीमचा जो इम्युन रिस्पॉन्स आहे तो मेडिएट करणं किंवा तो मेंटेन करणं हे काम या मायक्रोग्लियल सेल्स करतात. ओके, सो हियर वी कंप्लीट मायक्रोग्लियल सेल्स. देन astrocytes. Now these are star shaped.
star shaped. From figure you can judge. These are star shaped cells. Then larger in number, larger in number, present in central nervous system. So they are star shaped, larger in number, present in central nervous system, or in another word, in central nervous system they are present in large number. Here, function is secretion and absorption of neurotransmitter. Secretion and absorption of neurotransmitters. That means the neurotransmitters like acetylcholine or adrenaline, noradrenaline, these neurotransmitters, they are secreted and absorbed by means of these astrocytes in central nervous system. Then maintain, this is the first function, maintain triple BBB. Now what is meant by triple BBB? Brain-blood barrier. Brain-blood barrier. That means in nervous tissue, directly blood is not supplied to nervous tissue. Or you know very well, we have studied in lymphatic system. Any kind of cell or tissue in our body is not a direct contact with blood. The blood oozes out in the form of lymph, and then that lymph containing essential contents sent to cell or tissue. Okay. Similarly, in brain, in a nervous system, there is no direct contact between blood and brain tissue. Right? Inside the brain, there is another kind of fluid is formed known as cerebrospinal fluid. That fluid is the actual food of brain tissue. Clear? So that's why there is no direct contact between brain tissue and blood. How? Because these astrocytes, they act as barrier in between these blood and brain. So they are maintaining triple B, blood-brain barrier. Okay? Third function is they regulate transmission of nerve impulse. Regulate transmission of nerve impulse. So these are the three main functions of astrocyte. First function is secretion and absorption of neurotransmitters. Second is maintain triple B. And third is transmission of nerve impulse. Regulation. Actually regulation. At which rate, time interval, the length of nerve impulse is regulated by this astrocyte. Okay? समजलं? की astrocyte जी आहे ती स्टार शेप आहे. तिचा नंबर सेंट्रल नर्वस सिस्टीम मधला जास्ती आहे, लार्जर आहे. फंक्शन खूप महत्वाची आहे. तीन फंक्शन्स आहेत. पहिलं फंक्शन आहे तर सिक्रीशन अँड ॲब्सॉर्प्शन ऑफ न्यूरोट्रान्समीटर लाइक एसिटिलकोलिन, एड्रेनालिन, नॉरएड्रेनालिन वगैरे. दूसरा फंक्शन आहे मेंटेन ट्रिपल बी
म्हणजे ब्लड ब्रेन बॅरियर. आताच तुम्हाला मी एक्सप्लेन केलं की डायरेक्टली ब्लड हे नर्वस टिश्यूच्या सानिध्यात येत नाही, कॉन्टॅक्ट नसतो. इतर बॉडीमध्ये पण नसतो. बॉडीमध्ये सुद्धा लिम्फच्या फॉर्ममध्ये ब्लड पुरवलं जातं, इसेन्शियल कंटेंट. ब्रेनमध्येही तसंच आहे, पण ब्रेनमध्ये आणखी वेगळा प्रकार आहे. तर लिम्फ तयार होत नाही, तर तिथे CSF तयार होतं, सेरेब्रो स्पायनल फ्लुइड. ते ब्रेनचं खाद्य आहे, फूड आहे. त्यामुळं ब्लड आणि ब्रेनचा असा कुठलाही डायरेक्ट संबंध येत नाही. त्याच्यामध्ये बॅरियर राहतो आणि तो बॅरियर म्हणजे ॲस्ट्रोसाइट. म्हणून BBB ब्लड ब्रेन बॅरियर. आणि शेवटचं फंक्शन आहे रेग्युलेट ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स. म्हणजे नर्व इम्पल्स कोणत्या रेटने ट्रान्समिट झाली पाहिजे. पहिला इम्पल्स गेला, दुसरा इम्पल्स गेला, सिनॅप्समध्ये जे काही वेगवेगळे घडणार आहेत ते आपण शिकू नंतर. ते सगळं रेग्युलेट करण्याचं काम ही ॲस्ट्रोसाइट करते. क्लियर? Then we'll go to the next ependymal cell. Now ependymal cell is formed by a single layer of squamous epithelium. From figure you can see. This is single layer of maybe squamous epithelium or maybe ciliated epithelium or maybe columnar epithelium. काही ठिकाणी स्क्वॅमस इपिथेलियम आहे, काही ठिकाणी सिलिएटेड आहे, काही ठिकाणी कॉलमनर. रेस्टेड ऑन बेसमेंट मेम्ब्रेन. कुठलीही इपिथेलियल टिश्यू घेतली की ती बेसमेंट मेम्ब्रेन वरती रेस्ट होते, हे आपल्याला माहिती आहे. ओके. आता याचं फंक्शन काय, तर हे प्रेझेंट नक्की कुठे आहे. इट इज प्रेझेंट इन द लाइनिंग ऑफ ब्रेन कॅव्हिटीज. प्रेझेंट इन lining of brain cavities. Brain cavities म्हणजे व्हेंट्रिकल्स. जेव्हा आपण ह्युमन ब्रेन शिकू त्यावेळेला त्याचे डिटेल्स तुम्हाला समजतीलच, पण तत्पूर्वी ॲडिशनली माहिती असावं म्हणून inside these brain cavities there is a lining is present and that lining is formed by this ependymal cell, especially in brain cavities as well as in central canal of spinal cord. Spinal cord. हे सगळं शिकायचं आहे आपल्याला, नंतर तुम्हाला डिटेल ते कळेलच. फक्त एवढं लक्षात ठेवा की ब्रेन कॅव्हिटीज म्हणजे व्हेंट्रिकल्स किंवा स्पायनल कॉर्डचा जो सेंट्रल कॅनाल आहे त्याची जी लाइनिंग आहे ती लाइनिंग या इपेंडायमल सेल्सला तयार झालेली असते. आणि मग साहजिकच फंक्शन काय झालं, प्रोडक्शन ऑफ CSF. cerebrospinal fluid. The cerebrospinal fluid is formed from blood, just like lymph. In other body organs, the blood is not directly given to tissue or cells, but in the form of lymph. Similarly here, from blood, these ependymal cells manufacture CSF, and that CSF is given to nervous tissue as a food. Okay? So that is the ependymal cells. So here we complete 4 types of neuroglial cells of central nervous system: oligodendrocyte, microglia, astrocyte and ependymal cells. चारही प्रकार आपण पूर्ण केलेले आहेत. चारही प्रकारांचे डिटेल्स आपण पाहिले विथ डायग्राम. आता उर्वरित पेरिफेरल नर्वस सिस्टीम मध्ये ज्या दोन आहेत, एक आहे ती शॉन सेल आणि दुसरी आहे ती सॅटेलाइट सेल. शॉन सेल विषयी आपण कालच शिकलेलो आहोत की मल्टीपोलर न्यूरॉनचा जो एक्झॉन आहे त्या एक्झॉनला एक मायलिन शीथ प्रेझेंट आहे. त्या मायलिन शीथ वरती ही शॉन सेल असते. त्या ती शॉन सेल मायलिन शीथ तयार करायचं काम करते.
म्हणजेच मेड्युलेटेड नर्व फायबर जो आहे त्या मेड्युलेटेड नर्व फायबरचं फॉर्मेशन जे आहे ते शॉर्ट सेल न होतं, जसं की ऑलिगोडेंड्रोसाइट पण ते काम करतं. ओके, सो abundant glial cells of PNS, abundant cells of PNS especially, and abundant cells of PNS, you can add, of PNS. Functionally, they produce myelin sheath around the nerves of PNS. Produce myelin sheath around nerves of PNS. That is the function. The myelin sheath around this peripheral nervous system, for example, parasympathetic nervous system or sympathetic nervous system, they contains nerve fibers. So around that nerves, the myelin sheath is produced with the help of the Schwann cell, whereas myelin sheath in central nervous system is produced by oligodendrocyte. Remember that difference. Maybe asked in MCQ. The myelin sheath produced in central nervous system is by oligodendrocyte, and myelin sheath is produced in peripheral nervous system by Schwann cell. Okay? So that is about Schwann cell. Figure मध्ये दिसतंय. हा एक्झॉन आहे, त्या एक्झॉन वरती ही Schwann cell आहे, त्याच्या आतमध्ये फॅटी मटेरियल आहे, म्हणजे ती सेल ते प्रोड्यूस करते. तिचं हे न्यूक्लियस आहे, हिला आपण लेबल करतो न्यूक्लियस ऑफ Schwann cell. अबंडंट असते, अबंडंट म्हणजे खूप प्रमाणात पेरिफेरल नर्वस सिस्टीम मध्ये खूप प्रमाणामध्ये ही Schwann cell दिसते. तिचं काम मायलिन शीथ प्रोड्यूस करणं आणि नर्व फायबर्सच्या कडेनं पॅरासिम्पॅथेटिक आणि सिम्पॅथेटिक नर्व फायबर्स जे आहेत त्याच्या कडेनं हे Schwann cell मायलिन शीथ प्रोड्यूस करते. Yeah? So that is about Schwann cell. Then last, satellite cell. They support the functions of neuron. They support function of neuron. That means nerve impulse conduction. Nerve impulse conduction. Right? Conduction. Right? So satellite cells, they are helping neuron in nerve impulse conduction. That means the dendrites receive nerve impulse. From dendrites through synapse, especially the impulse is received from one multipolar neuron to another multipolar neuron, and nerve impulse is conducted from dendron to cyton, from cyton to dendron, and again to the next neuron. Right? So in that way, the nerve impulse conduction is occurring, and due to which this nerve impulse conduction function was assisted or supported by means of these satellite cells. Clear? So here we complete two types of cells of PNS. One is Schwann cell, another is satellite cell. Clear? Satellite cell ही काय आहे तर ती वेगळ्या प्रकारची सेल आहे, न्यूरॉनच्या बरोबरच आहे, मधूनच आहे न्यूरोग्लियल सेल, आणि तिचं काम म्हणजे न्यूरॉनच्या फंक्शन मध्ये सपोर्ट करणं. न्यूरॉनच्या फंक्शन मध्ये सपोर्ट करणं म्हणजे काय करणं तर न्यूरॉनचं फंक्शन आहे नर्व इम्पल्स कंडक्शन. ते कसं होतं ते आपण आता पुढच्या युनिट मध्ये पाहणारच आहोत, पण जनरली आता तुम्हाला आयडिया आलेली आहे की
की डेंड्रॉनकडून इम्पल्स येतो सायटॉनकडे, सायटॉनकडून तो एक्झॉनकडे जातो, एक्झॉनकडून तो दुसऱ्या न्यूरॉनच्या डेंड्रॉनकडे जातो आणि असं नर इम्पल्स कंडक्शन कंटिन्युअसली चालू असतं. बरोबर. फक्त मध्ये सिनॅप्स. तो सिनॅप्स म्हणजे काय ते आपण तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर हे जे नर इम्पल्स कंडक्शन आहे त्या फंक्शनमध्ये सपोर्ट करणं हे या सॅटेलाइट सेलचं काम आहे. बरोबर. तर अशा रीतीने आपण एकूण 6 न्यूरोग्लियल सेल्स इथं पूर्ण केल्या. ऑलिगोडेंड्रोसाइट, मायक्रोग्लिया, ॲस्ट्रोसाइट आणि इपेंडायमल सेल्स हे सीएनएसचे 4 प्रकार आणि पीएनएसचे 2 प्रकार, ते म्हणजे शॉन सेल आणि सॅटेलाइट सेल. प्रत्येक प्रकारावरती 2 मार्काची नोट विचारली जाऊ शकते किंवा सगळ्या सीएनएसचे प्रकार 3 मार्कांना विचारले जाऊ शकतात किंवा पूर्ण न्यूरोग्लियल सेल्स 4 मार्कांना विचारल्या जाऊ शकतात. बरोबर. किंवा डिफरन्सही विचारला जाऊ शकतो, फंक्शन्स विचारले जाऊ शकतात, त्यांचं प्रेझेंटेशन म्हणजे कुठं लोकेट आहेत, त्या प्रेझेंट आहेत तेही विचारलं जाऊ शकतं एक एक मार्क. त्यामुळे जे बारकावे आहेत ते बारकावे नोट्समध्ये मी तुम्हाला दिलेच आहेत. आताही शिकवले ते सगळे वारंवार रीड करा आणि रीड केलं की मग तुम्हाला ते लक्षात ठेवायला सोपं जाईल. आता पुढचं जे युनिट आहे आपलं ते पुढचं युनिट आहे सिनॅप्स. त्याचं थोडंसं रीडिंग करून ठेवा म्हणजे ते तुम्हाला समजायला सोपं जाईल. तर इथे आपण 9.3 म्हणजे न्यूरल टिश्यू ज्याच्यामध्ये 2 टप्पे आपण शिकलो. एक न्यूरॉन्स म्हणजे मल्टिपल न्यूरॉनचं स्ट्रक्चर सगळं आणि 2 म्हणजे न्यूरोग्लियल सेल्स. ओके.